हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाचे येथील लव जिहाद प्रकरणावरून जिल्ह्यात वातावरण तापलं असतानाच पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास बजरंग दल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे संयोजक निलेश श्रीधर शिंदे यांच्यावर अज्ञात तरुणांनी रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने प्रसंगावधान राखून निलेश शिंदे यांनी आपला बचाव केला। हल्ल्यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या संशयित तरुणांनी महामार्गावरून पलायन केले। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। निलेश शिंदे हे बुधवारी सायंकाळी संघटनेच्या कामासाठी कोल्हापूर शहरातून आपल्या मोटरसायकलवरून घरी परत जात होते। दरम्यान महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल परिसरात ते आले असता तोंडाला मास्क आणि बिगर नंबर प्लेटची मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांना अडवले। यावेळी संशयितांनी थेट रिव्हॉल्वर रोखून शिंदेंवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र वेळीच सतर्क झाल्यामुळे निलेश शिंदे हल्ल्यातून बचावले। त्यानंतर हल्लेखोर पसार झाले। रात्री उशिरा शिरोली MIDC ठाण्याच्या समोर शिरोलीतील एका विशिष्ट समाजाचे 2 तरुण मोटरसायकलवरून जमावात आले। त्यांची कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली। यावेळी काही काळ वातावरण तंग झालं होतं। घटनेची तीव्रता लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थी जिल्हा पोलीस अधीक्षक आरांशा यादव, पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरोली MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली सुजित कुमार क्षीरसागर तपास करत आहेत।